धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर शहरामध्ये लग्नात तुफान राडा झाला। 2 गटामध्ये वाद झाला आणि यामध्ये तिघांचा चाकूने भोसकून खून झालाय। पिंपळनेर शहरातली ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। लग्न कार्यामध्ये झालेल्या वादातून तिघांची हत्या झाली आहे, तर 2 जण यामध्ये जखमी आहेत आणि जखमींना धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे रुग्णालयामध्ये सध्या उपचारांसाठी दाखल करण्यात आले। पिंपळनेर पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेत। पुढचा सगळा तपास सुरू झालेला आहे। धुळ्यामध्ये पिंपळनेर शहरामध्ये लग्नात तुफान राडा झाला। 3 जणांचा यावेळी चाकूने भोसकून खून करण्यात आलाय आणि 3 जणांच्या खुनाने पिंपळनेर शहर हादरलेले आहे। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर थेट जोडले गेलेले आहेत धुळ्यामधून। प्रशांत, अत्यंत धक्कादायक घटना आहे। 3 जणांचा खून या लग्न कार्यामध्ये झालेला आहे। काय नेमका असा वाद झालेला आहे? काय या घटनेचे सविस्तर तपशील काय आहेत? याच्यामध्ये गुजरात राज्यातल्या एका गावातली वरात ही पिंपळनेरला येणार होती आणि त्या दरम्यान जुना वाद होता 2 गटांमध्ये। टाकरी येथील एक गट होता आणि जो नवरदेवच्या बाजूचा एक गट होता, त्यांच्यामध्ये जुना वाद होता आणि त्या दरम्यानच हा वाद दुपारी उफाळला आणि त्या दरम्यान अचानक बेसावध असलेल्या लोकांवरती हल्ला करण्यात आलेला आहे। 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि एक जण जो आहे तो उपचारासाठी आणला जात असताना मयत झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। पोलिसांनी 2 जणांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिलेला आहे आणि अन्य जे 2 जण आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावरती भाऊसाहेब हिरे रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना आणलं गेलेलं आहे। मात्र एकंदरीत जी परिस्थिती आहे ती तणावाची आहे। पूर्ण पिंपळनेर परिसर हा या घटनेमुळे हादरून गेलेला आहे। हळहळ व्यक्त केली जात आहे आणि कुठल्याही प्रकारचा दोष नसलेले लोक या हत्याकांडामध्ये मारले गेलेले आहेत आणि अत्यंत बेसावध असताना हा हल्ला झाल्यामुळे जीवितहानी मोठी झालेली आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर धुळ्यामधून जोडले गेले होते। 3 जणांचा या लग्न कार्यामध्ये खून झालाय। पिंपळनेर शहर या घटनेनं हादरलेलं आहे। धुळ्यातली ही अत्यंत धक्कादायक घटना आहे।